ट्रॅक वरती पहिला संघ ठरतोय. पहिला संघ असणार आहे एक्स्ट्रीम आराध्य धृते 11. दुसरा संघ असणार आहे साताळी स्पोर्ट्स हरुगडेवाडी. तिसरा संघ असणार आहे गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी हा संघ. या सिक्वेन्सने मात्र गोलंदाजी केली जाईल. बॉल आउटचा थरार. चला थोडासा वेग घ्यायचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बॉल आउट साठी. बॉल आउटचा थरार पाहायला मिळतोय. शाहूवाडी बिग बॅश लीग मध्ये प्रथमच बॉल आउटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नियम आणि अटी पुन्हा एकदा सांगतोय. ओव्हर स्टेप अलाउड नाही. पंचांनी एकदा निर्णय दिला तर तो मान्य करावा लागेल. त्यासाठी कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. थ्रो गोलंदाज चालणार नाही आणि डायरेक्ट असेल तर तो अनफेअर धरला जाईल. बॉल आउटचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल आउटचा पहिला बॉल हाताळण्यासाठी राजेंद्र रणवरे ट्रॅक वरून तयार. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल मिस झालाय. चला आता संधी सातळी स्पोर्ट्स संघाला असणार आहे. पहिला बॉल राजेंद्र रणवरे यांचा मिस झालाय. आता संधी सातळी स्पोर्ट्स संघाकडून अजय पाटील येत असताना पाहायला मिळतोय. पहिली संधी सातळी स्पोर्ट्स संघाकडून असणार आहे. अजय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. चला कीपर रेडी, बॉलर रेडी, स्टार्ट. यस इथे देखील मिस झालाय. आता पुन्हा एकदा पहिला चान्स गौसिया स्पोर्ट्स संघासाठी. किरण वारंग ज्याच्यामुळेच हा बॉल आउटचा थरार गौसिया स्पोर्ट्सचा संघ खेळतोय तोच खेळाडू पुन्हा एकदा लकी चाम गौसिया स्पोर्ट्स संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. किरण वारंग इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हो याही वेळेस मिस झालाय. तीनही संघांनी पहिली संधी गमावली. दुसरी संधी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती एक्स्ट्रीम आराध्य धृती 11 या संघाकडून मॅन फ्रॉम पाटणे आनंदा चचे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. यस दुसरी संधी सुरू होण्या अगोदर तिने पुन्हा एकदा नियम सांगतो. ओव्हरस्टेप थ्रो डायरेक्ट हिट चालणार नाही. अनफेअर धरला जाईल आणि जो निर्णय पंच देतील तो लास्ट असेल. रिव्ह्यू नसणार आहे. चला पुन्हा एकदा दुसरा चान्स एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. अगदी यष्ट्यांना फुंकर घालत हा बॉल गेलाय मात्र तरी देखील मिस पाहायला मिळतोय. साताळी संघाकडे आता संधी प्रकाश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. साताळी संघाकडून बॉल आउटचा थरार. दुसरी संधी प्रकाश पाटील साताळी स्पोर्ट्स संघासाठी. संधीचं सोनं जो करणार तो दाखल होणार. ओहो दांडी गोल. पहिली हिट सातारी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. प्रकाश पाटील कर्णधार यष्ट्यांचा वेध घेतलाय. चला आता गौसिया स्पोर्ट्स दुसरी संधी गोलंदाज गौसिया स्पोर्ट्स. सागर आले दुसऱ्या संधीसाठी. एक हिट साताळी संघ. या चेहऱ्यावरती ते स्मिताचे देखील पाहायला मिळते मात्र ही महत्वाची हिट आहे. यस ही देखील मिस झाली. आता पुन्हा एकदा तिसरी संधी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघासाठी असणार आहे. चला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज येऊ द्या. तिसरी संधी सुरू होण्या अगोदर फेकी गोलंदाज चालणार नाही. थ्रो चालणार नाही. ओव्हर स्टेप डायरेक्ट हिट चालणार नाही. ही देखील मिस झाले. म्हणजेच अजूनही साताळी स्पोर्ट्स 1-0 आघाडीवरती पाहायला मिळतोय. तिसरी संधी आता साताळी स्पोर्ट्स संघासाठी असणार आहे आणि ती संधी हाताळण्यासाठी अमित गराळे लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरी संधी
ओहो, हा बॉल देखील अगदी यष्टांच्या जवळून गेलाय. आता तिसरी संधी गौसिया स्पोर्ट्स संघासाठी असणार आहे. उत्कर्ष कोठावळे तिथे असतील तिसऱ्या संधीसाठी. विशाल, जे आतापर्यंत आपण पाहिलं तर 1-0-0 अशी स्कोर लाईन पाहायला मिळते. साताळी संघ हा आघाडीवरती 1 पॉइंटने आपल्याला 1 गुणाने पाहायला मिळतोय. हा बॉल महत्वाचा असणार आहे गौसिया स्पोर्ट्स संघासाठी. हो, याही वेळेस मिस झालाय. तिसरी संधी देखील मिस केली आहे. पुन्हा एकदा संधी दिली जाते. आराध्य एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाला चौथी संधी असणार आहे. गोलंदाज सागर कोटकर. अगदी यष्टांच्या जवळून, अगदी बेल्सच्या जवळून हा बॉल गेलाय सागर कोटकर, तरी देखील मिस झालाय. म्हणजे आता संधी पुन्हा एकदा असणार साताळी स्पोर्ट्स संघासाठी आणि ही चौथी संधी असेल साताळी स्पोर्ट्स संघासाठी. सुमित गराळे या संधीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. एक संधी या अगोदर साताळी संघाने हिट केले, त्या संधीचं सोनं केलंय. प्रेक्षक वर्ग थोडंसं पाठीमागे सरकायचंय. चला, ही संधी मिस झाली. म्हणजे आता गौसिया स्पोर्ट्स अजय कुंभार आता येत आहेत चौथ्या संधीसाठी गौसिया स्पोर्ट्स संघाकडून. चला, बॉल द्यायचा आहे. गौसिया स्पोर्ट्स संघाकडून चौथी संधी. यावेळेस देखील अगदी जवळून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक संधी तिन्ही संघांच्या बाकी आहेत. एक हिट झालाय साताळी स्पोर्ट्स संघाचा. अजून खातं उघडलेलं नाहीये गौसिया आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने. चला, मिस झाले. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाकडून ही संधी मिस झाले. त्या दरम्यान दीपक बावधने सर, आपण कुठे असाल तर आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. दीपक बावधने सर, साताळी स्पोर्ट्स संघाकडून रोहित पाहायला मिळत आहेत. चला, ही संधी मिस झाली. आता गौसिया स्पोर्ट्स संघाकडून शेवटची संधी असणार आहे. संजय सुतार यांना आपण पाहतोय शेवटच्या संधीसाठी. संजय सुतार पाहायला मिळत आहेत. दीपक बावधने सर, आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. दीपक बावधने सर. ओहो, यावेळेस फायनल मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. अर्थातच साताळी स्पोर्ट्स संघ ठरलाय या स्पर्धेचा पहिला फायनलिस्ट संघ. चला, मी